जय हिंद दोस्तो, बानकोटवरनं असगर जलगावकर। आज डेट आहे 20 ऑगस्ट 2026 आणि मी ज्या स्पॉटवर उभा आहे तो एकदम डेंजर स्पॉट्स आहे। बानकोट टू वेलास रोड आहे, मेन रोड जो बानकोट टू वेलास जाणार आहे तिथं मी आता उभा आहे। तर तिथं एक मध्ये एक ब्रिज पडतो, शॉर्ट अँड स्वीट ब्रिज आहे, पण जेवढा शॉर्ट आहे तेवढा खतरनाक आहे। का की त्याचं जे साईडचे जे सेफ्टी बॅरिकेड असतात ते तुटून पडलेले आहेत आणि तो नाला आहे, मोठा नाला जो वाहतं खालनं, तिथं कितीशी फूट खाली आहे तो मी आता तुम्हाला निदर्शनात आणतोय। हा व्हिडिओ बनवायचा माझा मकसद फक्त हाच आहे की जे पण येणारे वाहने आहेत, जे पण गाड्या आहेत ते इकडनं स्लो जाव आणि त्यांच्या निदर्शनात येऊ की पुरा बॅरिकेड तुटलेले आहे, राईट साईडला पण आणि लेफ्ट साईडला पण, तर काय अपघात घडू शकतं। ह्या ब्रिजवरनं मोहल्ल्यातली मुलं पण जातात स्कूलमध्ये, बुधवारीतली मुलं पण जातात मराठी शाळेमध्ये, आणि अशी पण काही लोक चालत जातात, परत इतर लोक गाड्यांनी सवारी करतात, वेलासची लोक जातात, किल्ल्यावारीची लोक जातात। तर हा किती खतरनाक स्पॉट आहे ते मी तुम्हाला पुरं दाखवतो। आणि माझी विनंती आहे जे पण अधिकारी आहेत संबंधित ह्याच्या, त्यांची माझी हात जोडून विनंती आहे की ह्याच्यावर लक्ष टाकावा आणि साईडला बॅरिकेड तरी त्याला बांधावा, का की जर कोण पडला तिथं तर काही फूट खाली जाऊन अपघात घडू शकतं। एखादा जीव नाही गेला तरी हातपाय तुटून त्याचा लय मोठा नुकसान होऊ शकतं। तर माझी विनंती आहे प्लीज त्याच्यावर लक्ष टाकून त्याला बॅरिकेड तरी बांधून त्याच्या सेफ्टी काहीतरी बनावा। बाकी पुरा मी दाखवतो तुम्हाला किती खतरनाक आहे तो। बाकी दुआत याद ठेवा, बानकोटवरनं असगर जलगावकर। हा वे आहे आपला बानकोटला जाणारा, फणस स्टॉपवर जाणारा, आणि इकडनं सरळ हा हे बघा, हा इथं ब्रिज आहे, हा वे जातो वेलासमध्ये, वेलास कासव उत्सव, किल्लावाडी, किल्ला मोहल्लामध्ये, धनशे स्टॉपमध्ये हा वे जातो। आणि हा बघा, हा ब्रिज बघा, जस्ट राईट साईडला असा इथं खचलेला आहे, बॅरिकेड टोटल त्याचे तुटलेले आहेत। हा बघा, हा रोड आहे, हा बघा, आणि हा खोल बघा किती आहे, जस्ट रोडाला चिपकून हा खोल बघा, हे बघा कितीशे मीटर तो खोल आहे, आणि हा नाला पूर्ण खालपर्यंत जातो। हा बघा, हे बॅरिकेड लटकतात बघा, अवस्था बघा त्याची, हे बॅरिकेड तुटून लटकतात तिथं। हा बघा, आता बानकोटवरनं येताना राईट साईडला, आणि तिकडनं हा बघा आता एस टी पण आली, कशी जाल एस टी ती मी तुम्हाला दाखवतो। हे बघा एस टी पण आली, टायर बघा एस टीचा कसा जातो, एस टीचा टायर बघा, हे बघा टन पण बसत नाही एस टीचा सरळ, हे बघा जरा जर खचला टायर खाली, हा बघा हे स्पॉट बघा। ड्रायव्हर 2 मिनटं थांबवा गाडी, 2 मिनटं येऊन द्या पुढं, हे बघा हा टायर बघा कुठून जात आहे, येऊन द्या येऊन द्या येऊन द्या। हा बघा जरा जर लेफ्ट साईडला गेला तर एस टी टायर खाली जाऊ शकतं आणि मोठा अपघात घडू शकते। हे बघा पूर अरुंद बघा किती आहे पूर, येऊन द्या। आता इथं पण दाखवतो मी तुम्हाला, हा बघा, आणि सोने पे सुहागा आहे ते खड्डे बघा किती आहेत या ब्रिजमध्ये, खड्डे बघा, हे आमचा परशान आहे। हे बघा राईट साईडनं इकडनं येताना बाजारवरनं नारकर मोहल्ल्यातनं राईट साईडला येताना इथं पण फाटलेलं आहे, हे बघा इकडनं पण बॅरिकेड संपूर्ण तुटलेले आहेत, इकडनं राईटला पण नाला आहे आणि लेफ्टला पण नाला आहे, आणि सोने पे सुहागा के खड्डे बघा किती पडलेले आहेत ब्रिजमध्ये। परत एकदा मी ॲड्रेस सांगतो, ॲट पोस्ट बानकोट, तालुका मंडणगड, डिस्ट्रिक्ट रत्नागिरी। हे बघा एस टीचा टायर ह्या पूर्ण ह्या पॉईंटवरनं घसरून गेला, ह्या पॉईंटवरनं पूर्ण एस टीचा टायर घसरून गेलेला आहे। हे बघा हे किती मोठा अपघात होऊ शकते बघा, अपघात बघा किती मोठा होऊ शकते। तर विनंती आहे माझी अधिकारी लोकांशी की ह्याच्यावर लक्ष टाकून बॅरिकेड तरी बांधावा, त्याला काहीतरी सेफ्टी करावा। हे बघा ही अवस्था बघा, पूर्ण बॅरिकेड तुटल्यात, हे खड्डे बघा ब्रिजवर, ठीक आहे विनंती आहे माझी। हे बघा एक स्कूल व्हॅन पण आले तिकडनं, आता स्कूल व्हॅन पास कशी होते बघूया। हे बघा, हे बघा लहान लहान मुलं त्याच्यामध्ये, जर घसरली तर लेफ्टला किंवा राईटला ती पण व्हॅन पडू शकते, लय जीवी हानी होऊ शकते। तेव्हा विनंती आहे, सारखा मी बोलतोय, माझी विनंती आहे ह्याच्यावर लक्ष टाकून ह्याचा लवकरात लवकर काम करावा। थँक्यू। बघितला तुम्ही महामंडलची एस टी पण एकदम घसून चाललेली आहे, एक अर्धा हात पण सरकली राईट साईडला तर एस टी नाल्यामध्ये जाऊ शकतं, का की बॅरिकेड नाहीत।
मुलांची स्कूलची बस बघितली तुम्ही कशी जाते, थोडी बहुत इथं तिथं झाला राईट लेफ्टला तर ती सरळ नाल्यामध्ये जाऊन काहीतरी अपघात करू शकते. मी सारखा बोलतोय, मी आत्ता पण बोलतोय, माझी विनंती आहे, जे पण ह्याशी संबंधित आहेत त्यांची विनंती आहे, प्लीज 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 लक्ष टाका याच्यावर आणि बॅरिकेड तरी बांधून घ्या. कुणाचा जीव जायच्या अगोदर त्याचा काम झाला तर तो चांगला असतं, जीव गेल्यावर मग डोले खोलायचे आणि काम करायचा त्याला मतलब काय नसतं. तेव्हा रिक्वेस्ट आहे, प्लीज लक्ष टाकून काम करा. बाकी दुआ की दरख्वास्त. जजाकल्लाह खैरा. बानकोट वळणं असगर जलगावकर.